दुःख होऊ देऊ नका, एकमेकांसोबत स्पर्धा करू नका. का स्पर्धा करायच्या? कोणी पुढे जात असेल त्याला जाऊ द्या. जर कोणी आपल्यातलं मागे राहत असेल तर त्याला कुठल्या गोष्टीची कमतरता आहे त्याची दखल घ्या आणि त्याला सुद्धा आपल्या सोबत नेण्याचा प्रयत्न करा. याला माणुसकी म्हणतात. पण तुमचं असं चाललेलं आहे, असं आपलं सर्वांचं गणित असं आहे की जर पुढं जायचं असेल तर मी एकट्यानेच जायला पाहिजे, म्हणजे मन एकलानी मक्तेदारी वादी, असा भाव आपल्या मनामध्ये आहे. हा भाव मनातून काढून टाका आणि जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी काय, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी चांगल्या माणसांचा कासरा धरा. कुणाचा? चांगल्या आणि शहाण्या माणसाचा. 100 गाढवांचं सरदार होण्यापेक्षा काय, मी नेहमी सांगतो, 100 गाढवांचं सरदार होण्यापेक्षा एक शहाण्या माणसाचं चपराशी झालेलं कधीही चांगलं असतं. कधीही चांगलं असतं. का चांगलं असतं? कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, संगत करली संत की तो संत से संत हो जाए. काय? संगत करली संत की तो संत से संत हो जाए, संगत करली गधे की तो 2-2 लाता खाए. एकदा काय झालं, एका राजाने माकडाची संगत केली आणि माकडाची संगत केल्यानंतर माकडाला सांगितलं, म्हणे असं कर, मी आता शयनकक्षामध्ये निवांत झोपायला चाललो, मला डिस्टर्ब होता कामा नाही, माशी सुद्धा आतमध्ये शिरता कामा नाही. काय? माशी सुद्धा आतमध्ये यायला नको पाहिजे. त्यांनी म्हटलं ठीक आहे. आणि म्हणून त्या माकडाच्या हातात दिली काय? तलवार. माकडाच्या हातात तलवार दिली आणि राजा निवांत झोपला. काय? राजा निवांत झोपला. आता माकडाला काय सांगितलं होतं? आतमध्ये माशी सुद्धा शिरायला नको. आणि म्हणून माकडाने माशी बघितली आणि माकडाने शयनकक्षामध्ये प्रवेश केला. आता माशी अगोदर इकडे तिकडे बसायची, हळूहळू उडत 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 ती माशी बरोबर राजाच्या नाकावर बसली. आता माकड म्हणे, माझ्या राजाने मला आदेश केलाय, माशी सुद्धा शिरता कामा नाही, झोप मोडता कामा नये. या माशीला मी सोडत नसतो. म्हणून त्याने जशी तलवार घेतली तशी माशी उडवूनच टाकली ना. माशी उडवली का राजा उडवला? जीवनामध्ये लक्षात ठेवा, संगत करायची असेल तर संतांचीच करायची. संगत संगत ना करना राजा की, क्या? संगत न करना राजा की न जाने किस दिन रुला देगा. संगत न करना राजा की न जाने किस दिन रुला देगा. संगत कर लेना साधु की न जाने किस दिन भगवान से मिला देगा. जीवनामध्ये संगत करायची असेल तर चांगल्या माणसाची, संतांचीच करा. एका माणसाने साप पाडला होता. डॉक्टर साहेब, काय साप
आता एका माणसाने पाळला साप, आता तो साप त्या माणसाच्या सोबत राहायचा, रात्रंदिवस फिरायचा, इकडे तिकडे सगळीकडे सापच. आता तो साप ज्या वेळेस सोबत फिरायचा, योगेश महाराज खूप कामाचं आहे, एवढं समजलं आपलं कल्याण झालं. हा, त्या माणसाने साप पाळला होता डॉक्टर साहेब. हा, मग ते सापाच्या जी जात असते का साप जमात, त्यांनी घेतली मीटिंग. का रे म्हणे काय तो आपला अपमान करा तर का रे, तो साप आहे विषारी आहे, माणसात माझ्या राहावा लागेल ते का तुम्ही रे. साप आहे विषारी आहे आणि माणसांमध्ये जाऊन राहतो. आणि एवढंच नाही, तो माणूस जसा जिकडे फिरतो तिकडे त्याच्या पाठीमागं जसा आहे तसा फिरतो. म्हणे तो आपल्या नावाला आपल्या जातीला किती मोठा कलंक आहे. त्यांनी मीटिंग घेतली, सर्वांनी त्याला मीटिंग मध्ये बोलवलं. म्हणे त्याला बोलवा आज एक. आता त्या सापाला मीटिंग मध्ये बसवलं, साप समोर बसलाय, सगळी जमात एका बाजूला बसली, आरडा ओरडा सुरू झाल्या, फुसफास 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 जे असेल ते त्यांच्या भाषेत, नाही का. हा हा, आणि त्यांच्या भाषेत त्यांनी प्रश्न म्हणे, का रे तू लाज नाही वाटत. म्हणे काय, तू चांगला साप आहे. म्हणे मग काय होणार, तू चांगला साप आहे, तू माणसांच्या सोबत राहतो, थोडंफार ते विचार कर, आपला काही असा दरारा आहे महाराज, जर साप चुकून गलीत निघाला तर अख्खी गली पैत फिरस. हा, काय एवढा दरारा आहे आपल्या जातीचा, सापाच्या जातीचा साधा दरारा नाही साहेब. हा, निस्ता दिखी बिजरी का तरी टेन्शन ही लागत माणूसले, बाई अवखताही लागणार वाटे, अवखताही लागणार वाटे डोकालता. कोणाचं म्हणतोय मी, तुम्ही गले गले नका लय जायत बरं, एक तर तुमले सवयशे गले गले लय जावानी. हा, कोणाचं म्हणतोय मी, सापाचं. तर साप माणसासोबत राहतो म्हणून त्या सापांनी मीटिंग घेतली, मीटिंग मध्ये त्याला बसवलं. आणि मग ते साप त्याला म्हणे, का रे तुला थोडीफार लाज नाही वाटत. म्हणे काय जाय मी काय कर, मग तू काय कर. अगो आम्हाला विचारच का, अरे निस्ता साप निघतोय, एवढं जर लोकांच्या कानावर पडलं तरी लोक पळत फिरतात, आणि तू खुशाल माणसांच्या सोबत फिरतो, तुला थोडीफार लाज नाही वाटत. तो साप म्हणे, तुम्ही गुच्छ बडा बडा बट्टा शांत बसा. म्हणे का बरं, पहिले माझ्याकडे बघा, मी केवढा आहे. म्हणे एवढा. मग मी एवढा आहे म्हणून त्याच्यासोबत फिरतो. मी एवढा आहे म्हणून त्याच्यासोबत फिरतो. आणि तुम्हाला माहिती का, तुमच्या माहितीसाठी म्हणे मी त्याच्या शेजारी झोपतो. म्हणे काय, मी त्याच्या शेजारी झोपतो म्हणे. मग शेजारी झोपतो मग काय म्हणे त्याच्यात, मी रोज माप घेतो म्हणे, माप त्याचा आणि माझं मी कितला वाढणं असं. ज्या दिन मी त्यांना ते इथला बी जरी वाढी म्हणे, इथला जरी वाढी पहिला जर कोण कांड करसो तर पहिले त्यानं करसो म्हणे, विठ्ठल तुमले आता साफ समजी घ्या. मी काय तुमले आता जास्त एक्सप्लेन करीन सांगत. थोडक्यात काय, तर संगत करायची असेल तर संतांची करा. जीवनामध्ये आई वडिलांपेक्षा सुद्धा कल्याणाचे विचार जर कोणी तुमच्या बाबतीत करू शकत असतील तर ते फक्त संत. काय केले उपकार सांगू मी काय बाप न करे ऐसी माय. ओ, जे बाप करू शकत नाही, जे माय करू शकत नाही, ते संत करू शकतात. म्हणून संगत जर करायची असेल तर संतांची करा, कारण संतांची संगत केल्यानंतर प्रत्येक जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही.